नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 50. राहुल गांधी आज धुळे जिल्ह्यात येणार. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा मधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यानंतर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान धुळे शहरात आगमन होणार. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल. नंदुरबारमध्ये ध्वज हस्तांतरण सोहळा आणि सभेनंतर धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा मध्ये भारत जोडो यात्रेचा मुक्काम. धुळ्यातील राहुल गांधी नावाचा कार्यकर्ता आज भाजपमध्ये प्रवेश करणार. उद्या सकाळी 10 वाजता धुळेचे राहुल गांधी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे काल वृत्त. आज सकाळी 10 वाजता त्यांचा प्रवेश होणार. मोदींच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन धुळ्याच्या राहुल गांधींचा भाजप प्रवेश. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा धडाका आता महाराष्ट्रात. 17 मार्चला शिवाजी पार्कवर यात्रेची समारोपीय सभा. उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित राहणार. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शरद पवारांना आज आमंत्रण. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन यात्रेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. शरद पवारही यात्रेत उपस्थित राहणार. विजय शिवतारेंनी आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारेंची बैठक. दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवण्याचा दिला होता इशारा. वादग्रस्त वक्तव्य टाळा. विजय शिवतारेंना महायुतीतील वरिष्ठांकडून सूचना. तर शिवतारेंच्या भूमिकेवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. अजित पवारांची प्रतिक्रिया. उद्या बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका. बारामती शहर आणि तालुक्यात अजित पवारांच्या तब्बल 7 सभा. सुनेत्रा पवारांची उमेदवारीही घोषित होण्याची शक्यता. भाजप महाराष्ट्रात 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार. 3 ते 4 दिवसात भाजप वरिष्ठांची बैठक आणि विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती. इंदापूरमध्ये शरद पवारांचा 23 मार्चला शेतकरी मेळावा. संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय जगताप उपस्थित राहणार. पुण्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप. मराठा आरक्षणाला तातडीनं स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. सदावर्तेंच्या याचिकेबाबत 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा. हायकोर्टाचे आदेश. पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार. पुण्यातील वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मोरेंचा राजीनामा. 17 वर्षांची मनसेशी असलेली साथ सोडताना मोरेंना अश्रू अनावर. वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कुणीही बोलू नका. राज ठाकरेंचे पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश. साईनाथ बाबर आणि अजय शिंदे यांचा प्रतिक्रिया देण्यास त्यामुळे नकार. इतर पक्षांकडूनही मला ऑफर, पण पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. वसंत मोरेंकडून स्पष्ट. तर येत्या 2 ते 3 दिवसात राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची मोरेंची माहिती. बारामतीच्या पणदरे गावात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कार्यालय सुरू. बारामती लोकसभा मतदारसंघातील पहिलं राष्ट्रवादी कार्यालय. सुनेत्रा पवारांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनंतर SBI कडून निवडणूक रोख्यांची यादी आयोगाकडे सादर. यादीमध्ये निवडणूक रोख्यांची आकडेवारी जाहीर. केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभा लढवणार, सूत्रांची माहिती. गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर गोयल यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती. प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये फोनवरून संवाद. ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यानं चेन्नीथलांकडून चिंता व्यक्त. आंबेडकरांची ट्विट करत माहिती. बारामतीमध्ये व्यापारी महासंघाची बैठक. येत्या 8 दिवसात शरद पवारांची वेळ घेऊन व्यापारी महासंघाचा कार्यक्रम घेणार असल्याचं बैठकीत निर्णय. व्यापारी महासंघाशी संवाद न झाल्यानं शरद पवारांनी व्यक्त केली होती नाराजी. अमरावतीच्या मेळघाटमध्ये होळीनिमित्त नवनीत राणांकडून महिलांना साड्यांचं वाटप. साड्या पाहून आदिवासी महिलांचा संताप. साडी दिली की मच्छरदाणी, महिलांचा सवाल. व्हिडिओ व्हायरल. कोकण रेल्वेवर देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त शुक्रवारी ब्लॉकमुळे 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार. साताऱ्याच्या कराडमध्ये ट्रक चालक मालक संघटनेचं आंदोलन. ज्याचा माल त्याचा हमाल या आदेशाच्या स्थगितीला विरोध. पत्रकाची होळी करत पणन मंत्र्यांच्या विरोधात पंढरपुरातील विठ्ठल मंदिर 15 मार्चपासून 1.5 महिना बंद असणार. मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त मंदिर 1.5 महिना बंद. सकाळी 6 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येणार. अजित पवार गटाकडून लोकसभेच्या जागेसाठी तुळजाभवानीची आरती. धाराशिव लोकसभेसाठी कार्यकर्त्यांकडून आरती आणि या ठिकाणी अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार इच्छुक. तर जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत बैठक. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना. तालुका स्तरावर कार्यालय तयार करण्यासह तुतारी चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन. मुंबईतील भाईंदरमध्ये 2 महिन्यापूर्वीच्या हत्येतील आरोपी अटकेत. किरकोळ वादातून आरोपीनं केली होती मित्राची हत्या. आरोपी करीमुल्ला खानला पश्चिम बंगालमधून पोलिसांकडून अटक.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील युवा उद्योजक विनायक मासाळ यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश। देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मासाळ यांच्या नेतृत्वात 100हून अधिक कार्यकर्ते। मुंबईतील नेरूळमध्ये युवकांचा मनसेत प्रवेश। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या उपस्थितीत युवा पिढीचा जाहीर प्रवेश। उज्जैनमधील मंदिराच्या धर्तीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा विकास। मुंबई महापालिका 500 कोटी रुपये खर्च करणार। लवकरच मंदिर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार। धुळे तालुक्यातील जापी या ठिकाणी कलिंगडानं दिल्ली आणि गुवाहाटीच्या व्यापाऱ्यांनाही भुरळ घातली। 2.5 एकरातून 5 लाखाचं उत्पन्न अपेक्षित। दिल्लीतील व्यापारी थेट बांधावर येऊन कलिंगडाची खरेदी करतात। तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून 36 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर। साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना ऊर्जा प्रति युनिट 1.5 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। बंद आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या सहवीज प्रकल्पांना ऊर्जा मिळणार। पुण्यामध्ये परीक्षेतून आता पुरवणी होणार हद्दपार। उत्तरपत्रिकेच्याच पानांमध्ये वाढ करण्यात येणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतला उत्तरपत्रिकातली पाने वाढवण्याचा निर्णय। पुण्यामध्ये ओला आणि उबेरला दणका। जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही कंपन्यांचा परवाना नामंजूर। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं परवानगी नाकारली। सर्वसामान्य नागरिकांना लोकसेवा देण्यात कोल्हापूर जिल्हा विभागात दुसरा। जिल्ह्यात 97% अर्ज निकाली। राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांच्याकडून कौतुक। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या महिलेला उमेदवारी द्या। पोहरादेवी गडाचे महंत जितेंद्र महाराज यांची भाजपकडे मागणी। महंतांनी 2 महिलांची नावं देखील सुचवली। मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलणार। राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव। करी रोडचं लालबाग, मरीन लाईन्सचं मुंबादेवी, चर्नी रोडचं नाव गिरगाव होणार। भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 6 पाकिस्तानी तस्करांना अटक। कारवाईत एकूण 480 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दल यांची मोठी कारवाई। गोंदियात गौण खनिज खननातून 33 कोटींचा महसूल जमा। मार्च अखेर महसुलाचे 99% उद्दिष्ट पूर्ण। लवकरच उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होणार। जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून विश्वास व्यक्त। पुण्यातील भोर नगरपालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा। थकबाकी वसुलीसाठी 9 विशेष पथकांची नियुक्ती। सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचे गुण वेळेत भरा। निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर गुण नोंदवायचे असल्यास महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी 500 रुपये दंड। पुणे अहमदनगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत पुणे जिल्हा संघास 25 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदक। लाठीकाठी, तलवारबाजी, भाला चालवणं, दांडपट्टा या क्रीडा प्रकारात खेळाडूंनी पटकावली ही पदके। पुण्याच्या भोर तालुक्यातील 267 अंगणवाडी सेविकांना शासनाकडून नवीन स्मार्टफोनचं वाटप। आधीचे मोबाईल जुने झाल्यानं सतत हँग होत असल्यानं आता नवीन मोबाईल फोनचं वितरण। नाशिकच्या इगतपुरीचं कमाल तापमान 36 डिग्री सेल्सिअसवर। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वैशाख वळव्याचा अनुभव। परभणीत रोटावेटरसाठी 3000ची लाच मागणारा कृषी पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात। गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।